नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. डिसेंबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. 2 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आधुनिक गुलामगिरी व मानव तस्करी विरुद्ध जागरूकता निर्माण करणं तसंच मानवाधिकारांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिसेंबर. 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1992 या वर्षापासून जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस अपंग व्यक्तींच्या हक्कांबद्दल जनजागृती करणं, त्यांचा आदर वाढवणं आणि त्यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये समान संधी मिळावी यासाठी साजरा केला जातो. आणि 2025 या वर्षामध्ये हा दिवस फॉस्टरिंग डिसॅबिलिटी इन्क्लुझिव्ह सोसायटीज फॉर ॲडव्हान्सिंग सोशल प्रोग्रेस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. मराठीमध्ये थीम आहे सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणं. नेक्स्ट, क्रिसिलने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.7%. क्रिसिल म्हणजे क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन ऑफ इंडिया लिमिटेड. क्रिसिल ही भारतामधली एक अग्रगण्य पतमानांकन, संशोधन व जोखीम सल्लागार सेवा देणारी एक जागतिक विश्लेषणात्मक कंपनी आहे. ह्याची स्थापना झाली होती 1987मध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि याच क्रिसिलने यापूर्वी भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये आता सुधारणा करून हा अंदाज 7% एवढा व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड बेस्ट सिटीज रिपोर्ट 2026नुसार खालीलपैकी कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लंडन. 2 कंपनी आहेत. एक आहे रिसोनन्स कन्सल्टन्सी नावाची एक ब्रँडिंग आणि सल्लागार कंपनी आहे आणि दुसरी आहे IPSOS ही फ्रान्समध्ये मुख्यालय असलेली एक आंतरराष्ट्रीय बाजार संशोधन आणि सल्लागार कंपनी आहे. या 2 कंपन्यांनी किंवा या 2 संस्थांनी मिळून नुकताच हा वर्ल्ड बेस्ट सिटीज रिपोर्ट 2026 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आणि हा रिपोर्ट 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या 270हून अधिक शहरांचं मूल्यांकन करून तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये शिक्षण, संस्कृती, कनेक्टिव्हिटी, नाईट लाईफ, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्यसेवा यासारख्या 270हून अधिक घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. आणि या रिपोर्टनुसार लंडन हे शहर जगामध्ये सलग 11व्यांदा पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. लंडन राहिलेलं आहे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर न्यूयॉर्क आहे, तिसऱ्या क्रमांकावर पॅरिस आणि चौथ्या क्रमांकावर टोकियो आहे. टोकियो जपानची राजधानी. आणि भारतामधले टॉप शहर बघितली तर भारतातील बेंगळुरू हे शहर भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं आणि जगामध्ये 29व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. त्यानंतर मुंबई जगाच्या 40व्या क्रमांकावर आहे, दिल्ली 54व्या आणि हैदराबाद 82व्या क्रमांकावर आहे. या लिस्टमध्ये किंवा वर्ल्ड बेस्ट सिटीज रिपोर्ट 2026मध्ये टॉप 100मध्ये भारतामधली 4 शहरं समाविष्ट आहेत. त्यामध्ये पहिलं आहे बेंगळुरू, दुसरं आहे मुंबई, तिसरं दिल्ली आणि चौथं आहे हैदराबाद. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लंडन. पुढचा प्रश्न, सीमा सुरक्षा दलाने नुकताच खालीलपैकी कोणता दिवस आपला 61वा स्थापना दिवस म्हणून साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंबर. सीमा सुरक्षा दल किंवा BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे भारतीय सीमांचं रक्षण करणारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. हे दल भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमेवर तैनात असतं. याची स्थापना झाली होती 1 डिसेंबर 1965 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या DG किंवा महासंचालक आहेत प्रवीण कुमार. आणि नुकतंच या सीमा सुरक्षा दलाने 1 डिसेंबर 2025 या दिवशी आपला 61वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. नेक्स्ट, 1 डिसेंबर 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. नागालँडची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1963 या दिवशी. नागालँड हे भारतामधलं 16वं राज्य बनलं होतं आणि या राज्याने नुकताच 1 डिसेंबर 2025 या दिवशी आपला 63वा स्थापना दिवस साजरा केला आहे. नागालँड मॅपमध्ये इथे आहे नागालँड. राजधानी आहे कोहिमा. सध्या राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. पुढचा प्रश्न,
सुलतान अझलन शाह चषक 2025 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेल्जियम. सुलतान अझलन शाह चषक ही मलेशिया या देशामध्ये आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धा आहे. ह्याची सुरुवात झालेली आहे 1983 किंवा 1983 या वर्षामध्ये आणि या स्पर्धेचं नाव मलेशियाचे माजी राजा सुलतान अझलन शाह यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेचं 31वं संस्करण नुकतंच 23 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न झाला आहे. यामध्ये भारताला अंतिम सामन्यामध्ये नमवून बेल्जियम हा संघ विजयी ठरलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बेल्जियम हा देश विजयी आहे आणि उपविजेता ठरलेला आहे आपला भारत. नेक्स्ट, एकुवेरिन हा भारत व कोणत्या देशाचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालदीव. एकुवेरिन हा भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय वार्षिक लष्करी सराव आहे आणि 2025 या वर्षामध्ये या सरावाचं 14वं संस्करण नुकतंच 2 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये केरळमध्ये तिरुअनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा सराव दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसंच दहशतवाद विरोधी कारवाई, आपत्कालीन मदत आणि मानवतावादी कार्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित केला जातो. याची सुरुवात झालेली आहे 2009 या वर्षामध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालदीव. मालदीव मॅपमध्ये इथे आहे मालदीव. सध्या मालदीवची राजधानी आहे माले. सध्या राष्ट्रपती आहेत मोहम्मद मोइझू आणि चलन आहे मालदीवन रुपया. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विवेक चतुर्वेदी. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ म्हणजे CBIC सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स ही भारताच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेली एक सर्वोच्च संस्था आहे जी भारतात अप्रत्यक्ष करांचं व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. या संस्थेची स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1944 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विवेक चतुर्वेदी हे 1990 बॅचचे IRS ऑफिसर आहेत आणि यांनी संजय कुमार अग्रवाल यांची जागा घेतलेली आहे जे नुकतेच 28 नोव्हेंबर 2025 या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 विवेक चतुर्वेदी हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, 2025चा बुद्धिबळ विश्वकप कोणी जिंकला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जाओखिर सिंधा रो. बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 हा वर्ल्ड कप किंवा ही स्पर्धा फिडे म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून आयोजित करण्यात येते आणि या स्पर्धेचं आयोजन नुकतंच 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये भारतामध्ये गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे या स्पर्धेचं आतापर्यंतचं 11वं संस्करण होतं. या स्पर्धेमध्ये जगभरातील 206 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे हा जाओखिर सिंधा रो. उझबेकिस्तानचा युवा बुद्धिबळपटू आहे हा आणि हा 19 वर्षीय आहे. सोबतच ही स्पर्धा जिंकणार हा सर्वात युवा बुद्धिबळपटू देखील ठरलेला आहे. उपविजेता ठरलेला आहे भारतीय वंशाचा अमेरिकन ग्रँडमास्टर नाव आहे अभिमन्यू मिश्रा. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत अलेक्झांडर स्मिथ, अलेक्झांडर डन, युनकिंग तांग आणि विल सवाईन. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.